बैतूलमधील शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रापासून काही अंतरावर एक मुलगा जखमी अवस्थेत पडलेला आहे अशी बातमी पोलिसांना मिळाली। बातमी मिळताच शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी मदन सिंग लगेच तिथे पोहोचले आणि त्यांनी त्याला उचलून रुग्णालयात नेले, पण दुर्दैवाने डॉक्टर उपचार सुरू करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला। मुलाच्या शरीरावर ज्या प्रकारे मारहाणीच्या खुणा होत्या त्यावरून स्पष्ट होतं की त्याची हत्या करण्यात आली आहे। त्यामुळे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून मृत्यूची नोंद केली आणि तपास सुरू केला होता की त्याचवेळी मंडई खुर्द गावाची रहिवासी असलेली अंदाजे 22 ते 24 वर्षाची एक अतिशय सुंदर मुलगी पोलीस ठाण्यात आली। तिच्या भांगात भरलेलं सिंदूर सांगत होतं की ती विवाहित आहे। तिच्यासोबत एक 4 ते 5 वर्षांची गोंडस मुलगी होती जी अगदी तिच्यासारखीच दिसत होती। तिला पाहून कोणीही सहज सांगू शकेल की ती तिचीच मुलगी आहे। युवतीने तिचं नाव अनिता नाग असं सांगितलं। तिने फक्त मृतदेहाची ओळखच सांगितली नाही तर तिचा पती बलदेव नाग याच्यासह एकूण 11 लोकांची नावेही पोलिसांसमोर उघड केली आणि त्याने सांगितलं की मृत व्यक्ती राजा घोरपडे तिच्या माहेरच्या घाटपपरिया गावचा रहिवासी होता। काल ती आपल्या मुलीसह आणि राजासोबत गुजरातहून मंडई खुर्दला परत येत असताना या सर्वांनी मिळून राजाची हत्या केली। कथा अगदी स्पष्ट होती। हत्येची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार स्वतः समोर होती। लवकरच शॉर्ट शवविच्छेदन अहवाल मिळाल्यावर शहापूर पोलिसांनी 24 तास पूर्ण होण्याआधीच आणि त्याचा पती बलदेव नागले याच्यासह सर्व 11 आरोपींना पकडलं। त्यांच्याकडून हत्येसाठी वापरलेली लाठी, रॉड, पाईप यासारख्या वस्तूही जप्त करण्यात आल्या। सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं। यानंतर खरी कथा समोर आली। बैतूल जिल्ह्यातील पपरिया गावात जन्मलेले राजा घोरपडे आणि अनिता हे समवयस्क तर होतेच, पण शेजारीही होते। लहानपणापासून ते एकत्र होते आणि खेळता खेळता त्यांची मैत्री घट्ट झाली होती। गावात बहुतेक मुली किशोर वयात पोहोचताच मुलांबरोबर खेळणं बंद करतात, पण काही प्रकरणांमध्ये जर मुलगी वडिलांची लाडकी असेल तर आईचा तिच्यावर जास्त जोर चालत नाही आणि वडिलांनाही उशिरा समजतं आणि त्याच्या बाबतीतही तसंच झालं। किशोर वयात पोहोचल्यावर तिला गल्लीतील मुलांसोबत खेळण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं, पण हे स्वातंत्र्य इतकं महागात पडेल याचा अंदाज तिच्या घरच्यांनी कधीच लावला नव्हता। अनिता त्यावेळी अंदाजे 15-16 वर्षांची होती तेव्हा तिची राजासोबत मैत्री झाली। मैत्री इतकी घट्ट झाली की ते दोघेही अनेकदा एकांतात भेटू लागले। याचाच परिणाम म्हणून अनिता आणि राजा यांच्यात जवळीक वाढत गेली। दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा विचार केला, पण हे इतकं सोपं नव्हतं। अनिता मोठी होताच तिच्या घरच्यांनी तिचे लग्न मंडई खुर्द गावच्या बलदेव नागशी लावून दिलं। लग्नानंतर काही काळ अनिता जुन्या प्रेमाची आठवण करत राहिली, पण हळूहळू ती घर संसारात रमून गेली आणि जुन्या गोष्टी मागे पडल्या। याच दरम्यान ती एका मुलीची आईही झाली होती, पण नशिबाने पुन्हा एक वळण घेतलं आणि तिला जुन्या प्रियकर राजासमोर उभं केलं। झालं असं की लग्नानंतर सुमारे 6 वर्षांनी अनिता आणि तिचा पती बलदेव यांच्यात अचानक खटके उडू लागले। कधी कधी हे भांडण इतकं वाढायचं की बलदेव तिच्यावर हातही उचलायचा आणि जेव्हाही वाद व्हायचा तेव्हा काही दिवसात सगळं शांत व्हायचं। पण यावेळी 2025च्या जानेवारी महिन्यात भांडण इतकं वाढलं की रागाच्या भरात अनिता आपल्या मुलीला घेऊन माहेरी आली। अनेकदा जेव्हा मुलगी सासरहून भांडण करून माहेरी येते तेव्हा आईवडील खुश नसतात। अशीच अवस्था अनिताच्या आईवडिलांची झाली होती। त्यांनी तिला समजावलं की छोट्या छोट्या गोष्टींवर घर सोडून येणे योग्य नाही आणि तिला परत पतीकडे जाण्याचा सल्ला दिला। पण यावेळी गोष्ट वेगळी होती। माहेरी आल्यावर अनिता 2 वेळा आपल्या जुना प्रियकर राजाला एकांतात भेटली होती। तिने मनातल्या मनात ठरवलं होतं की आता सासरी परत जायचं नाही। इकडे माहेरी आल्यावर लहानपणीच्या प्रियकरासोबत तिच्या पुन्हा भेटीगाठी सुरू झाल्या आणि दोघेही खुलेआम आपल्या पहिल्या प्रेमाचा जुना खेळ खेळू लागले। याच दरम्यान अनिताचा पती बलदेवला आपली चूक लक्षात आली। त्याने सासऱ्यांशी बोलणं केलं आणि पुढच्या आठवड्यात तो स्वतः येऊन अनिताला परत घेऊन जाईल असं ठरलं। पण जेव्हा ही गोष्ट अनिताला समजली तेव्हा त्याच रात्री ती आपल्या प्रियकर राजाला भेटली आणि दोघांनी योजना करून 4 मेच्या रात्री गाव सोडलं। आणि त्याच्या या पावलामुळे तिचा पती बलदेवच नाही तर सासर आणि माहेरच्या इतर लोकांनाही खूप राग आला। सर्व नातेवाईक इकडे तिकडे पसरून दोघांना शोधू लागले। सुमारे 1 महिन्यानंतर बातमी मिळाली की अनिता आणि राजा गुजरातमध्ये आहेत आणि त्याच्या घरच्यांनी तिच्याशी संपर्क साधला आणि तिला परत यायला सांगितलं, पण ती तयार झाली नाही। तेव्हा बलदेवने तिला समजवलं की जर तिने आधीच आपल्या मनातील गोष्ट सांगितली असती तर प्रकरण सहज सुटलं असतं आणि आताही काही बिघडलेलं नाही। त्याने अनिताला परत येऊन घटस्फोट घेण्याचा आणि कायदेशीररित्या राजाशी लग्न करण्याचा प्रस्ताव दिला, जेणेकरून दोघेही आपापलं आयुष्य शांतपणे जगू शकतील। अनिताला पतीच्या बोलण्यावर विश्वास नव्हता,
पण जेव्हा दोन्ही बाजूंचे नातेवाईक वारंवार फोन करून तिला विश्वास देऊ लागले की ते खरोखरच तिचं लग्न राजाशी लावून देतील, तेव्हा हळूहळू राजा आणि अनितालाही वाटलं की गावात राहून खुलेआम जगणं लपून राहण्यापेक्षा चांगलं आहे. याच विचाराने अनिताने 14 जूनला राजासोबत परत येण्याची बातमी घरच्यांना दिली होती. बलदेव आणि माहेरच्या लोकांना तर जणू या क्षणाची वाट होती. त्यांनी आधीच दोघांची पूर्ण माहिती गोळा केली. 14 जूनला त्यांची बस भवराजवळ पोहोचताच बलदेव आणि माहेरचे काही लोक हसत हसत त्यांचं स्वागत करण्यासाठी पोहोचले आणि त्यांना बसमधून खाली उतरवलं. यानंतर दोघांनाही गुरगुदा गावात अनिल बेलेच्या घरी नेण्यात आलं. अनिता आणि राजाला अजून विश्वास बसत नव्हता की पती आणि इतर सर्व लोक इतक्या सहज त्यांच्या नात्याला स्वीकारतील. पण अनिलच्या घरी पोहोचताच थोड्या वेळात इतर आरोपी तिथे आले. यानंतर सर्वांनी मिळून राजाला पकडलं, दोरीने बांधलं आणि जमिनीवर पाडलं. नंतर रॉड आणि लाठ्यांनी त्याच्यावर निर्दयीपणे हल्ला केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर त्याला उचलून शहापूर रुग्णालयाच्या जवळ फेकण्यात आलं, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनिताने पोलिसांना सांगितलं की पती आणि माहेरच्या लोकांनी त्यांच्या पळून गेल्यानंतर त्यांचा ठाव ठिकाणा शोधून तिचं लग्न प्रियकर राजाशी लावून देणार असल्याचं सांगून त्यांना परत बोलावलं होतं. सुरुवातीला तिने यावर विश्वास ठेवला नाही, पण जेव्हा पतीसह इतर नातेवाईकांनीही असाच विश्वास दिला तेव्हा ती गावी परत येण्यासाठी तयार झाली. राजाला शेवटपर्यंत विश्वास नव्हता की घरचे खरोखरच त्यांचं लग्न लावून देतील, त्यामुळे तो परत येण्यास नकार देत होता. पण अनिताच्या हट्टामुळे तो तयार झाला. पण हा विश्वास त्याचा जीव घेईल याचा कोणीही विचार केला नव्हता. राजाला निर्दयीपणे मारहाण करून फेकल्यानंतर बलदेवने अनिताला घरातच बंधक बनवलं. दुसऱ्या दिवशी ती कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटून थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. तिथे तिने पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली आणि सर्व आरोपींची नावे दिली. खरं तर अनिताला माहीत होतं की एकदा घरातून पळून गेल्यावर बलदेव कधीच तिच्याशी चांगला व्यवहार करणार नाही. त्यामुळे तिने ठरवलं की आता ती त्याला आणि त्याच्या साथीदारांना तुरुंगात पाठवूनच आपल्या आयुष्यातून बाहेर काढेल. आणि त्याचप्रमाणे आज सर्व आरोपी तुरुंगात आहेत. अनिता आणि राजा यांनी बलदेवच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवला. बलदेवने त्यांना परत बोलवले तेव्हा त्याने प्रेमाने वागून त्यांची भेट घेतली, पण त्याच्या मनात सुळाची भावना होती. त्याने जे सांगितलं ते केलं नाही. या घटनेवरून स्पष्ट होतं की जेव्हा परिस्थिती गंभीर असते तेव्हा केवळ शब्दांवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. आणि त्याचं राजावर प्रेम होतं, पण बलदेवच्या लग्नामुळे ती एका विचित्र परिस्थितीत अडकली होती. जेव्हा तिने राजासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिला माहीत होतं की ती समाजाच्या नियमांच्या विरुद्ध जात आहे. नंतर जेव्हा बलदेवने तिला परत बोलवलं तेव्हा तिने राजासोबत सुरक्षित राहण्याची संधी पाहिली, पण यात तिने परिस्थितीचा अंदाज घेण्यात चूक केली. बलदेव आणि त्याच्या कुटुंबियांनी राजाच्या हत्येचा मार्ग अवलंबला, जो पूर्णपणे चुकीचा होता. समाजाच्या दृष्टीने त्यांनी आपली इज्जत वाचवण्यासाठी हे सगळं केलं, पण कायद्याच्या दृष्टीने ते गुन्हेगार ठरले. त्यांनी राजाला मारून परिस्थिती सुधारली नाही, तर ती अधिक बिघडवली. या घटनेत अनिताने जे पाऊल उचललं ते महत्त्वाचं आहे. राजाच्या मृत्यूनंतर जेव्हा तिला बलदेवने कैद केलं तेव्हा ती स्वतःहून पळून गेली आणि तिने पोलिसांना सर्व सत्य सांगितलं. एक प्रकारे हे तिचं स्वसंरक्षणाचं पाऊल होतं. तिला माहीत होतं की आता बलदेव तिला कधीच सन्मानाने वागवणार नाही, त्यामुळे तिने त्याला आणि त्याच्या साथीदारांना शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. हे एका स्त्रीचे धैर्य आणि न्यायासाठी लढण्याचे प्रतीक आहे. दरम्यान यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून नक्की कळवा.